श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विधानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथेला परत पुढचा भाग सांगणार आहोत। आतापर्यंत साधना करणारी जी माणसं आहेत, उपास देवभक्ती प्रसन्न करण्याकरता, भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरता काय काय साधना करायची आहे ते सांगितलं होतं। भगवान शंकर उसाचा रस पिऊन राहतो, म्हणून दर सोमवारी उसाचा रस प्यायला पाहिजे। सोमवार उसाचा रस पिऊन करायचा, प्रदोष उसाचा रस पिऊन करायचा, महाशिवरात्र उसाचा रस पिऊन करायचा। म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे यात सांगितले। पाणी पिऊन उपवास करणे, दूध पिऊन उपवास करणे, नंतर फळाचा रस पिऊन उपवास करणे, नंतर झाडाचे पानं खाऊन साधना उपवास करणे, असे 5 प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहेत। यापैकी एक तरी प्रकार मानवाने आपल्या आचरणात आणला पाहिजे, म्हणजे त्याला जे परब्रह्म आहे ते प्राप्त होत। आता आपण होतो देव 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 आहे का नाही बाबा, कोणी पाहिला देव, आणि तो कुठं राहतो आणि तो कसा आहे। पृथ्वीच्या आपल्याला शंकर गणपती असे देव अवतारी दिसतात, तेव्हा आपण त्यांना देव म्हणतो। पण मूळ ठिकाणी जो परमात्मा आहे, सर्वांचे एकच स्वरूप आहे, ते कोणी पाहिले का। कृष्णाने हा विश्वरूप दाखवलं, अर्जुन म्हणले बा झाले झालं बा विश्वरूप, आणि ते विश्वरूप पाहून तर अर्जुन मी थांबला। तर सांगायचा मुद्दा असा आहे की जो मूळ परमेश्वर आहे तो कुठं राहतो आणि त्याचं अस्तित्व काय आहे। तर गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक इथपर्यंत फळं खाऊन दूध पिऊन आपण प्रवास करू शकतो। त्या साधना उसाचा रस पिणे, पाणी पिऊन राहणे, दूध पिऊन राहणे, कंदमुळे फळे खाणे आणि झाडाचा पत्ता किंवा पानं खाऊन उपवास करणे, ह्या साधनेमुळे आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो। सोमरस पिणे, आणि हे सोमरस पिऊन आपण विराट लोकापर्यंत जाऊन पोहोचतो, आणि विराट लोकापाशी गेलो म्हणजे आपल्याला अमृत प्राप्ती होते।
अमृत प्राप्त झाले मग पुढं विष्णुलोक, स्कंदलोक, पार्वती, महापंचसागरेश्वरी लोक आणि रुद्रलोक इथपर्यंत जाऊन पोहोचतो अमृत पेल्यानंतर. तिथून पुढचा प्रवास, अमृत पेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास अनंत कोटी किलोमीटर मैल, अनंत कोटी प्रकाश अंतरावरती ओम सहस्र शीर्षा सहस्राक्ष सहस्रपात मुहूर्त दशांगुल हा भगवान शिव, ब्रह्मा विष्णू महेश्वर सर्व देव एक रूपात भेटतात. पण आपण जो आता फोटो पाहतो आपल्या विश्वरूपाचा, याच्यावर आपण विश्वास ठेवून बोलतो विश्वरूप असंच आहे. प्रत्यक्ष कसं आहे कोणी पाहिलंय का? भगवंताचा चेहरा कसा आहे कोणी पाहिलाय का? तो कशा स्वरूपाचा आहे कोणी पाहिलाय का? तर याला जर तुम्ही 48 वर्ष यज्ञ होम हवन जर सतत केलं तर तुम्हाला मूळ जो परमेश्वर आहे त्याचं दर्शन किंवा तो तुम्हाला बोलून येतो. त्या भगवंताने मला बोलवलं 2 वेळा. आता सकाळी त्यांनी मला सांगितलं आमचा परिचय करून द्या. आदि नारायण महापरमेश्वर महेश्वर आमचं मूळ जे आम्ही जे आहोत त्याचा परिचय करून द्या. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्त्या दशांगुल हा परमेश्वर आहे आपला सनातन विश्व धर्माचा. आणि याच्या पलीकडे अनंत कोटीवरती परमब्रह्म आहे, ज्येष्ठ ब्रह्म आहे. आणि ते ज्येष्ठ ब्रह्म स्तंभ आहे आणि त्याच्या आधारावर सगळं जग चालतं, फिरतंय. ग्रहतारे कशावर फिरतात? ते वेदामध्ये स्कंभ असं म्हणून सांगितलंय. स्कंभ म्हणजे ज्येष्ठ ब्रह्म, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण, मायाकर्षण अशी जी नावं दिलेत ते वेदामध्ये याला ज्येष्ठ ब्रह्म, स्कंभ ब्रह्म म्हटलेलं आहे. त्याच्यावर हे सगळे जग फिरतं. सूर्य, तारे, तारांगण, आकाशगंगा हे सगळे जर चालू आहेत त्या स्कंभ ब्रह्म चालतात. ज्येष्ठ ब्रह्म, ज्येष्ठ म्हणजे सर्वात श्रेष्ठ, जे कधी जन्मत नाही, मरत नाही, कधी आलं कुठून आलं कोणाला सांगता येत नाही, ते ब्रह्म त्या ज्येष्ठ ब्रह्म. आणि त्याला स्कंभ म्हणून, त्या स्कंभ म्हणजे त्याच्यात असणारी दिव्य शक्ती, तिच्यावरती सर्व ग्रह तारे जगसृष्टी अनंत कोटी ब्रह्मांड फिरतात. हा महत्त्वाचा मुद्दा इथं. आतापर्यंत एक मोठी कुठली शक्ती आहे त्याच्यावर एक जग चालतं असं म्हणणं विज्ञान म्हणतं. परंतु वेदामध्ये प्रत्यक्ष सांगितलेलं आहे स्तंभ. स्तंभ म्हणजे स्थिर राहणे, अजिबात न फिरणे, अचल. त्याच्या आधारावर हे सगळे जग फिरते. म्हणजे बघा ही शक्ती आहे, ज्येष्ठ ब्रह्म ही शक्ती आहे, याच्यावर सगळे जग चालतंय फिरतंय. आणि तो भगवान शिवाचं मूळ अधिष्ठान. मग आता हा जो मूळ मोक्ष जो परमेश्वर सगुण निर्गुण याचं शरीर जे आहे ते ब्रह्मवज्र कवचमय आहे. म्हणजे बाटलीसारखं कठीण आहे. वज्र ब्रह्मवज्र फार फार दिसतं. आणि तो ब्रह्म म्हणजे अमृत पिऊन राहणारा देव, निराहारी असणारा देव, तो परमेश्वरच. तर हा जो परमेश्वर आहे याचं जे रहस्यमय वर्णन आहे ते थोडक्यात सांगतो. आपण अन्नस पाहिलं असेल, अन्नस हातात घ्या आणि त्याचं निरीक्षण करा. चौखोर त्या अन्नसाला हजारो तोंड, हजारो डोळे, हजारो कान असणारे आपल्याला दिसतात. म्हणजे जसं अन्नस आहे असं चेहऱ्यामध्ये माणसाच्या चेहऱ्यासारखं. आणि त्या डोक्याला डोकं आहे आणि त्या डोक्याला हजारो म्हणजे उच्च हजारो शिरा आहेत. म्हणजे जे अन्नस आहे त्याला हजारो शिरा आहेत. तशा स्वरूपाचा हा जो भगवंत परमात्मा आहे त्याचं शरीर आहे आणि त्याला तसं शिरा आहेत, पुढं मागं चौकोन तोंड आहेत, चौकोन डोळे आहेत, चौकोन कान आहेत आणि अनंत हात,
आणि आनंदबाई किंवा आनंद स्वरूपात नटलेला हा परमेश्वर स्वयंप्रकाशित परमधाममध्ये राहतो. त्यांनी मला बोलवलं, म्हणजे तुम्ही येता का वर? म्हटलं मला नाही येता येत. त्यांनी वरून छाया सोडली, मी समाज झालो आणि तिथपर्यंत जाऊन पोचलो. तिथे गेल्यावर त्यांचं आमचं बरंच संभाषण झालं. धर्माची रूपरेषा कशी, काय नवीन तत्वज्ञान काय सांगायचं, समाज कसा सुधरवायचा, हे चावम्याव करणारे खोटारडे नष्ट कसे करायचे, हे त्यांचं कार्य आहे. पण त्यांनी सांगितलं की हे जे चेहरा आहे भगवंताचा, त्याला चौखुडून सीताफळाचे डोळे आहेत किंवा अननसा जसे चौखुडून तोंड आहेत, तसे शिर आहेत भगवंताला. शिर असच हजारो हात आणि हजारो त्याचे वायुका विस्तार आहे. हा भगवान परमात्मा परमधाममध्ये राहतो. यांची भेट झाल्यानंतरच आपल्याला खरोखर ईश्वर प्राप्ती होते. हे खरं विश्वरूप आहे. आपण जे आता विश्वरूप पाहतो, एक वळीत ती तोंड दिसतात सगळी, काय वेळा खालीवर पण दाखवले जातात. तर तसं नाही. विश्वरूप जे आहे भगवंताचं मुख जे आहे, मुख्य डोकं जे आहे, त्या डोक्याला जे आपण अननस आहे, अननसा चौखडून जशी तोंड आहेत, त्याप्रमाणे भगवंताला चौखडून सारखे तोंड आहेत. आणि अननसा खालीचा गळा आहे, तिथं मग त्याचं मुख आहे, मुख्य बोलण्याचं तोंड बिंड. अशा दिशेने सरळ तोंडातून भगवान बोलतात, पाहतात, ऐकतात आणि वायुरूप गंधरूप प्रकाश आहार घेतात. अशा दृष्टीने हा भगवंत परमेश्वर आपला सनातन ब्रह्मचा स्वर्गात म्हणजे परमधामात राहतो. आणि याची भेट होण्याकरता तुम्हाला सतत उसाचा रस पिणे, दूध पिणे, पाणी पिऊन राहणे, मग कंदमुळे फळे खाणे, नंतर झाडाचे पानं खाऊन राहणे, अशी साधना करायला पाहिजे. तो आपलं शरीर जे मूळ परमेश्वर आहे त्याला पाहण्यास योग्य होतं, तसं होत नाही. आणि ते झालं तरच आपलं कल्याण आहे, तसं नाही. आता आपण कुठं गेला, वैकुंठात गेला, कैलासात, आता शिवाचा विष्णूचा महाविष्णू लोक आणि नंतर पुन्हा महास्कंद लोक, महापंचसागरेश्वरीचे महापार्वती लोक आणि महारुद्र लोक, असे 4 लोक, त्या 7 लोकांच्या पलीकडं. आणि त्याच्या पलीकडं परमधाम म्हणजे अनंतकोटी ब्रह्मांडाच्या पलीकडं परमधाम आहे, असं वर्णन वेदामध्ये आहे. पण प्रत्यक्ष अनुभव असा आहे की तिथं भगवंताला भेटल्याशिवाय आपला खरं ज्ञान होत नाही. मी बऱ्याच वेळा एकदा गेलो, भेटलो. आता परत सकाळी त्यांनी सांगितलं, संदेश पाठवला की माझं वर्णन समाजाला सांगा. त्यांचं वर्णन मी तुमच्या पुढे सांगितलं. का अननस जे आहे त्याचं चित्र डोळ्यापुढे ठेवायचं आणि त्याला चौकोन जशी तोंड आहेत, अशी भगवंताला त्याच्या शिराला तोंड आहेत. हे त्याचं विश्वरूप, हजारो हात, हजारो पाय. आणि हे वेदात जे वर्णन केले, ओम सहस्त्र श्रीयात, ते वर्ण असं आहे. हे वर्णन येते चौखोडून तोंड आहेत, चौखोडून सारखा वाघ आहे, कमी जास्त काहीच नाही. हा तो परमात्मा परमधामात राहतो. त्याची भेट झाल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही. कारण जरी तुम्ही अवतार झालात, पण ह्या देवाची भेट झालीच नाही तर तुम्ही अवतार फेल. ह्याच्यात फक्त भेटलो कोण? त्या देवाला भगवान कृष्ण जाऊन भेटले, त्यांचं बोलणं झालं, मग भगवान कृष्ण परत पृथ्वीवर आले. म्हणजे हा जो मुद्दा आहे महत्वाचा, तो आपण डोळ्यापुढे समोर ठेवला पाहिजे. जरी तुम्ही उद्या शंकराचा अवतार झाले, गणपती झाले, जर तुम्ही ह्या मूळ देवापाशी गेलेच नाहीत तर तुमचा अवतार कार्य 5-5 वर्ष पुढे चालणार नाही, बंद होऊन जाणार. कारण तुमचा जो जीवात्मा किंवा कार्यक्षम आत्मा आहे तो परिपूर्ण झालेला नाही, पिकलेला नाही, किंवा त्याने ते पाहिलेलं नाही.
म्हणजे पाहण्याकरता आहार महत्वाचा आहे, तेव्हा सहज समाधी लागून हे आपला जीवात्मा शरीरातून निघून तिथपर्यंत जाऊ शकतो, पाहू शकतो, भेटू शकतो. तर भगवंताचं जे शरीर आहे ते ब्रह्म वज्र कवचमय आहे. त्यांच्या नाडी ठोके शून्य, एका मिनिटाला 0 ते 60 पडतात. हालचाल, वलय, चल सगळं चालू आहे. आणि ते परमधामाचं मंडळ म्हणजे किती सैन्य, किती भक्त, किती गुण, अनगणित तपास लागत नाही. तिथं आपला नंबर किती लागायचा आहे प्रश्नच आहे. तर अननस जे आहे, तुम्ही अननसाचं चित्र समोर काढा आणि बघा चौ बाजूने त्याला डोळे का तोंड आहेत. तशा प्रकारचे ह्या भगवंताला चौ बाजूने तोंड आहे, ते विश्वरूप आहे. आता आपण जे विश्वरूप पाहतो ती समजा तुम्ही अननस घेतलं आणि त्यातली एक रेषा वळली, एका रेषेमध्ये ज्या वळीत जे तुम्हाला 1000 100 150 नाव तोंड दिसते तेवढीच पट्टी दिसली. खालचं वरचं विसर्वाचं कुठं काय दिसलं. सर्वांगीण डोळे, सर्वांगीण नेत्र आणि सर्व ठिकाणी भगवंताचे चेहरे हे दिसतं. म्हणजे आपलं विश्वरूप पाहताना सुद्धा आपल्याला परिपूर्ण अनुभवलं तुमच्या आलं नाही असं माझं मत आहे. कारण आपलं जे चित्र आहे विश्वरूपाचं ही एक कल्ली आहे. म्हणजे कसं अननसाचं मध्ये रेषा वळली मधवत बस, म्हणजे त्याला एका रेषेमध्ये 2 रेषा वळल्या, खाली एक आणि वर एक. म्हणजे वरचे डोके गेली, खालची गेली आणि मधल्या डोक्याचं चित्र आपल्या समोर आणून ते आपण पाहतोय. विश्वरूप जे आहे भगवंताचं खरं ते अननसासारखं डोकं आहे, ते विश्वरूप आहे. अनंत हात, अनंत शिर आहेत. म्हणून वेदात म्हणलंय ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सुहृत्य दशांगुलम. हा भगवंत आहे, हा परमात्मा, हा शिव आहे. आणि हा भेटला पाहिजे, याची भेट झाल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. महाशिव. तर त्या परिस्थिती अशी आहे की आपण जो अभ्यास करतोय ते मनाला समाधान किंवा नाटक म्हणून करतो, परिपूर्ण तपश्चर्या करीत नाहीत. कारण या ठिकाणी परमेश्वर प्राप्त फक्त सोमरस प्यास आहे. गुळाचा रस, ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि मध हे प्रमुख घटक आहेत सोमरसाचे. आणि हा सोमरस नेमका प्रगट कुठे झाला? भगवान शंकर कैलासमध्ये राहतात, त्यांच्या भोवतानी वनस्पती उगवली, भरपूर ऊस, आणि त्या ऊसाचा रस काढून तिथे पेत होते. त्याला सोमवल्ली म्हणतात. ती सोमवल्लीचा एक भाग हिमालयामध्ये वाळला, थोडा कळसर रंग आहे हिरोट असून, आणि त्यातला जो सुंदर भाग आहे तो ऊस आपल्याकडे आलेला आहे. अशा दृष्टीने शुद्ध सोमवल्ली आणि कडवड सोमवल्ली. त्या सोमरस जो आहे तो हिरवट रंगाचा आहे, तो ऊसाचा रस हिरवट रंगाचा आहे, गोड आहे, पारदर्शक आहे. आणि जर आपण समजा उन्हात कुठं ठुला, थोडं ऊन लागलं तर बुड 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 आवाज, जसं पाण्याला बुडबुड येतात तसं याच्यातून चेतना तयार होऊन त्याचा पण आवाज येतो. आता पुढं काय म्हटलंय बघू, आज सुरू करू आपण. कारण भगवान परमात्मा जो शिव आहे, ज्योतिर्लिंग आहे, त्याचा अंत लागत नाही. तो भगवान परमात्मा परमधामात राहतो. त्याची भेट झाल्याशिवाय तुम्ही ज्या स्वतःला अवतार म्हणून घेताय, महाराज लोक किंवा देव लोक, ते सुद्धा पूर्ण अवतार होऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्या मतेवर त्यांनी सांगितलं की माझा जर पूर्ण अवतार व्हायचा असेल तर त्यांनी मला स्वर्गात परमधामात भेटलं पाहिजे. तिथं फक्त कृष्ण भेटले आणि परत पृथ्वीवर आले. हा तो परमावताचा परम रहस्यमय कथा आहे. तेव्हा जिवंतपणेच ही घटना ज्याला अवतार म्हणून घ्यायचे त्यांनी ह्या मूळ देवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि हे जे पहिले 7 देवलोक, पुढचे 4 देवलोक, 7 11, पुढं परमधाम, मग पुढं परमब्रह्म. अशा दृष्टीने
ही साधना होणे आवश्यक आहे. आता इतकं लांब जायला कोणाला जमणार नाही. मोठमोठे साधू संत कोणी सिद्ध आहेत ते पोचू शकतात, बाकी नाही पोचू शकत. पुढे काय सांगणार बघा. दारुक वन निवासी मुनिगणामार्फत शिवाची भक्ती. सनतकुमार म्हणाले, हे प्रभो, देव दारू वनाचे निवासी तपस्वीगण भगवान शिवाचे अनुग्रहापासून कोणत्या प्रकारे त्या महादेवाचे शरण प्राप्त झालेत, कृपा करून आम्हाला सांगा. आता ही दारुका वन जे आहे, जसं दंडकारण्य वन आहे तसे दारुका वन सुद्धा आहे. या दारुका वनामध्ये सगळे मुनिगण राहतात. पितामह म्हणा साईलाज बोलले, स्वयंभू भगवान ब्रह्माने देव दारू वनात निवास करणारे, त्याचप्रमाणे आपल्या तपस्यापासून अग्नितुल्य प्रभावाने त्या महाभाग मुनींना सांगितले. पितामह बोलले, या भगवान महादेव महेश्वरला अवश्य जाणले पाहिजे, कारण त्यापासून मोठा कोणी भी नाही, असे पद नाही. जो प्राप्त करण्यावाला आहे तो प्राप्त करणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं परमधामातलं पद हा तो महादेव, विश्वरूप विराट स्वरूप. याचं पद जाणायचं म्हणजे भयंकर कठीण आहे. कारण हे प्राप्ती होण्याकरता आपलं शरीर अतिशय शुद्ध, पवित्र, निर्मळ, पूर्वजन्मातली पुण्य तप, अनुवंशिक दोष रहित असं जेव्हा आपण बनवू तेव्हा हे आता जे वर्णन केलं तो भगवंताला, तो शिव महाशिव, त्याला आपण भेटू शकतो. ते समस्त देवतांचे, ऋषींचे तथा पितरांचे प्रभू आहेत. हजार युगाच्या अंतात प्रलयात गेल्यानंतर भगवान शिव काल बनकर राहून सर्व देहधाऱ्यांचा संहार करतो आणि एकमात्र भगवान शिव ही आपले तेजापासून सर्व प्रजांचे सृजन करत असतो. आता या ठिकाणी महाप्रलय होतो, त्यात सगळे देहधारी संपतात आणि हा देह संपल्यानंतर नेमकं राहतं काय? परमात्मा राहतो किंवा जीवात्मा राहतो. त्याचं सृजन, त्याचं पालन भगवान शंकर करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की द्वारका घेतला ना तुम्ही, तो द्वारका पाण्यात भिजू घाला आणि बाहेर काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या सगळी वर्षी टरपलं किंवा काय असं ते निघून जातं आणि संपूर्ण जाळी तयार राहते. जाळी, छंद आणि स्वर शिल्लक राहतात. तर अशा दृष्टीने हा जीवात्मा आपला छंद आणि स्वरामध्ये देह संपल्यानंतर त्या अवस्थेमध्ये राहतो. त्याचं पालन पोषण भगवान शंकर करतात त्यावेळेस प्रलयामध्ये. आपल्या वक्षस्थळावर श्री चिन्ह धारण करणारे चक्रधारी विष्णू तथा वज्रधारी इंद्र आदीचे रूपात हे शिव आहेत. आपल्या वक्षस्थळावर श्री चिन्ह धारण करणारे चक्रधारी विष्णू तथा वज्रधारी इंद्र आदींचे रूपात हे शिव विराजमान आहे. आता या मंदिराला महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे.
आपण वच्छवक्षा भगवंत म्हणतो. श्री चिन्ह धारण केले छातीवरती, तर ते ब्रह्म, इंद्र, विष्णू या रूपामध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे कधी इंद्रासारखे दिसणार, कधी विष्णू दिसणार. सत्ययुगात योगी शिव, त्रेतायुगात यज्ञ स्वरूप शिव, द्वापार युगात कालाग्नी स्वरूप शिव, कलियुगात धर्मकेतू नामाने तम स्वरूप आहेत. भगवान रुद्राची ही मूर्ती आहे. ज्या पंडित जण ध्यानकर्त्यांचे ध्यान करतात. आता धर्मकेतू, कलियुगामध्ये धर्मकेतू नावाचं शंकराचं अस्तित्व आहे. आणि त्या धर्मकेतू म्हणजे धर्माचं म्हणजे आपल्या वंशाचं कल्याण करणे, संरक्षण करणे, म्हणजे धर्माचं संरक्षण करणारे हे आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे खंडेश्वर महाराज कुळदैवत अशा श्रेणी हे आहेत. तर देव हे नष्ट होत नाही, तसे कायम राहतात. ज्याप्रमाणे चुंबकाला सगळं लोखंड चिकटतं आणि त्या चुंबकाचं शरीर बनतं. पुन्हा चुंबकापासून ते लोखंड निघून जातं. पुन्हा चुंबकाला लोखंड चिकट, पुन्हा शरीर बनतं. म्हणजे लोखंड चिकटून शरीर बनतं. पुन्हा चुंबकापासून लोखंड निघून जातं, चुंबक जागेवर राहतं. तशा प्रकारचा हा जो भगवान शिव आहे. गेले सगळे जीव परत आणणे, परत सोडणे, परत आणणे, परत सोडणे, नंतर संरक्षण करणे, हे भगवान शिव शंकराचं आद्य कर्तव्य आहे. बाहेरच्या चौकोरापासून आतमध्ये अष्टकोनवाले पिंडिकाचे स्थानात वृत्ताकार दर्शने तथा श्रेष्ठ लिंगाचे विविध पूजा केली जाते. आता बघा, आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये शिवलिंगाचा आकार आहे. पिंडिका आहे, तिथं शिवलिंग आपल्या हृदयामध्ये आहे आणि तिथे भगवान शिव राहतात असं याच्यात सांगितलं. तमोगुण रूप अग्नि, रजगुण रूप ब्रह्म तथा प्रकाशक सर्व सत्वरूप विष्णू आदी मूर्त्या एकमात्र आदिमूर्ती शिवामध्ये स्थित आहेत असं म्हटले जातं. म्हणजे सगळं जे आहे ते शिवाचंच आहे. जीवाच्या आत समाधी योगापासून स्थित जो शिवरूप आहे तेच ब्रह्म आहे. म्हणून क्रोधराज जिंकून जो इंद्रियांना वश करतो, उत्तम विप्रगण विधानापासून अनुसार सर्व लक्षणापासून युक्त लिंग बनून अविनाशी देवादेव ईशान तथा सर्वाचे स्वामी शिवाची आराधना करतो. म्हणजे हा शंकराची आराधना करणारा पंडित, विद्वान पंडित आहे, तो करतो, बाकीचं कोणी करीत नाही. रामप्रभूने शंकराची आराधना केली, नंतर कृष्णाने शंकराची आराधना केली, त्याच्या आधी विष्णू नारायण भगवानाने शंकराला 1000 कमळ वाहिली. एक कमळ कमी पडून डोळा काढून शंकरावर पिंडीवर ठेवला आणि तो डोळा मग भगवंताने त्याला परत बसवला आणि शंकराने सांगितले की ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगाचे म्हणजे काय फरक आहे. तर ज्योतिर्लिंगामध्ये शंकर पार्वती आहेतच, परंतु त्या ठिकाणी
भगवान आदी नारायणाचा डोळा आहे पांढरा. काय काय शिवलिंगामध्ये हे चिन्ह आहे. हे ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग म्हणजे विष्णूचा डोळा नाही ते शिवलिंग. म्हणजे ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग याच्याहून थोडा शक्तिशाली आहे. आणि ज्यावेळेस पंचमुखी शिवलिंग बनतं तेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू शिव रुद्र इंद्र आणि भगवान शिव हे सगळे विश्वरूप एकरूप आहेत हे सिद्ध होत. ते लिंग अंगुष्ठ परिणामाच्या बरोबर आहे. अत्यंत सुंदर वर्तुळाकार तथा शास्त्रसंमत आहे. त्याचे मंडळ समान नाभिवाला अष्ट अथवा षोडश कोणवाला पूर्णतः गोलाकार तथा दिव्य होतो चाहिए. सभी मनोरथ पूर्ण करणारा होता है. आता शिवलिंग जे आहे अंगुष्ठाप्रमाण प्रमाण दिले अंगठ्यावर. आणि त्या दृष्टीने आपल्याला दर्शन होतं तेव्हा आपल्याला कल्याण होतं. श्रुती सर्व ऐश्वर्य प्राप्त होत. तसं होत नाही. लिंगाची वेदिका त्याची दसगुणी समान तथा शास्त्र संमत पाहिजे. गोमुखीला एक तिहाई तथा समस्त लक्षणापासून युक्त जाणले पाहिजे. हे श्रेष्ठ ब्राह्मणो त्याचे चारी बाजूला परिणामकारक बराबर पट्टिका पाहिजे. वेदीचा विस्तार 4 ओर त्रिगुणा चतुर्वर्तुळाकार त्रिकोण चौकोन अथवा षटकोन पाहिजे. सोन्याचे चांदीचे तांब्याचे अथवा पाषाणाचे लिंग केले पाहिजे. त्याच्यामध्ये बघा सोन्याचे शिवलिंग सांगितलेलं आहे, चांदीचे शिवलिंग सांगितलेलं आहे, तांब्याचे सांगितले किंवा पाषाणाचे लिंग केले पाहिजे. आता या ठिकाणी आपण बसलोय पाषाणाचे शिवलिंग बनले पाहिजे. हे पाषाणाचं शिवलिंग जगात प्रथम इथे निर्माण झालं. पाषाण शिवलिंग त्या जागेचं नाव आहे पाषाण लिंग म्हणून यापासून पाषाणवाडी असं नाव पडलं. हे द्विजो या प्रकारे सर्व बाजूने छिद्र आदेशे छिद्रापासून रहित सुंदर तथा सर्व लक्षणापासून युक्त लिंगाला विधिपूर्वक प्रतिष्ठित करून त्याची वेदिके मध्यमे ठेवून पूजा प्रक्षाणाशय समन्वित स्वर्ण सहित पंचाक्षर मंत्र एवं सद्य आदि 5 मंत्रांशी अभिमंत्रित केले पाहिजे. कलश स्थापना केली पाहिजे. त्यानंतर त्याचे 5 शुभ तथा पवित्र मंत्र लिंगाचे अभिषेक करायला पाहिजे तथा उपलब्ध उपचाराचे पूजन केले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण वामदेव सद्यो देव आगोरदेव घोरदेव आणि ईशानदेव अशी जी 5 नावं आहेत विश्वरूप ती आपल्याला आली पाहिजेत. आणि त्यानंतर मग शिवलिंग अंगठ्यावर तयार करायचं सोन्याचं चांदीचं किंवा सोन्याचं चांदीचं चांदी आणि पाषाण लिंग म्हणजे या ठिकाणी पक्क्या दगडाचं शिवलिंग तयार केलं पाहिजे. पाषाण लिंग मातीचं शिवलिंग करायला इथं सांगितलेलं नाही.
मातीची शिवलिंगाची पूजा करायचं सांगितले नाही किंवा कुठलंही शिवलिंग भाजून तयार करायला सांगितलेलं नाही. शिवलिंग आणून ठेवलं, पण ते कसं चांदी, सोनं, चांदी आणि पाषाण लिंग. आता पाषाण लिंग हे नाव या लिंग पुराणामध्ये आलेलं आहे. तर पाषाण लिंग हे महापुराण या ठिकाणी सुरू झालं. आणि या आपल्या आश्रमामध्ये स्वयंभू सगळं आहे पुरातन काळापासूनच. त्याप्रमाणे सगळी पूजा आरती या ठिकाणी चालते. पाषाण शिला याचा उल्लेख महारामायणात आढळतो. या जागेचा पाषाण लिंग या जागेचा उल्लेख आढळतो श्रीलिंग महापुराणात, अर्थात श्रीरामलिंग महापुराणात पाषाण लिंग असं या ठिकाणचा उल्लेख या जागेचा आहे. त्याला कल्की दत्त मंदिर आपलं आहे, त्याला पाषाण लिंग या नावाने ओळखले जाते. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. असे करण्याने तुम लोग सिद्धी प्राप्त करणार. हे मुनियो, तुम्ही लोक अपने पुत्र तथा बंधू बांधव सहित एकाग्रचित होऊन महादेवाची पूजा केली पाहिजे. हात जोडून शूलपाणीची शरण जागलं पाहिजे. तत्पश्चात तुम्ही सर्व अत्यंत असंन्यत आत्मवाले जे लोक आहेत, दुर्लभ दर्शन वाले देव शिव का दर्शन प्राप्त कर सकते. ज्याला पाहिल्यानंतर समस्त अज्ञान तथा अधर्म नष्ट हो जातोय. म्हणजे आपण शंकर मानित नाही, देव मानित नाही इथं म्हणू लागतो. त्यानंतर अमित तेजवाले ब्रह्माजीची प्रदक्षिणा करा. ते वनवासी मुनी देवदारू वनात प्रस्थित असून ब्रह्माजी म्हणाले, त्यानुसार हे महादेवाची आराधना केली पाहिजे. काही मुनी विचित्र प्रकारचे स्टंडलोपर पर्वतांची गुफावत नदीत पवित्र तथा एकांत तटावर काही मुनी शैलावर विराजमान होऊन, काही मुनी जलात भीत राहून बसून, कोणी दर्भशय्या लावून, कोणी आपले पैराचे अंगुठ्याच्या अग्रभाग पर स्थित होऊन, कोणी दातालाही उलक्कल बनाकर पासून पिशे अन्नाला खाऊन, कुछ पाषाण पर पिशे अन्न को ही खाकर पिसून अन्न खातात. काही विरासन में बाहून, काही मृगचर्मण परायण होऊन, या प्रकारे तपस्या पूजना के द्वारा महाबुद्धिवान मुनियों ने समय व्यतीत केला पाहिजे. म्हणजे सगळे तपस्येचे प्रकार सांगितले. या प्रकारे त्या मुनींना तप करते हुए 1 वर्ष पूर्ण झाल्यावर, वसंत ऋतू आल्यावर परमेश्वर शिव
आपली दयापासून त्या भक्तावर अनुग्रह करतो. निमित्त कृतयुगामध्ये हिमालयाचे ऊस पर्वतपर हिमालयाच्या कृतयुगामध्ये हिमालयाच्या पर्वतावर स्थित देवदारू वनात प्रश्नपूर्वक आले. देवदारू वन म्हणजे कैलास पर्वतावर देवदारू वन आहे, तिथं भगवान शंकर आलेले आहेत. त्यावेळी हे भस्म धुलीपासून भूषित शरीर आले, दिगंबर वेशवाले, विकृत स्वरूपवाले, उन्मुख जलता हुआ काष्ट धारण करणारे, व्यग्र हस्तवाले तथा रक्त पिंगल नेत्रवाले, हे सर्व रौद्ररूपामध्ये हसत असतात. कधी विस्मित होऊन गातात, कधी शृंगार सत्कर नृत्य करतात, कधी रडतात. याप्रमाणे आश्रमात बार वेळोवेळी भिक्षा मागते, इधर उधर फिरतात लागतात. याप्रमाणे प्रकारची माया रचून महादेवजी या वनामध्ये आलेले आहेत. निर्णया प्रकारचं लीला करीत. तिथं दारुकावन, देवदारुकावन म्हणजे कैलास पर्वताचा देवदारुकावन. तिथं हे उतरले राहिले. प्रथम जे स्वर्गातून खाली उतरले तिथे थांबले. त्यानंतर सर्व मुनिगण आपले स्त्रिया, पुत्र, बंधू बांधव सहित शुद्ध जल, विविध पुष्प, माला, धूप तथा गंध आदी उपचाराने महादेवची एकचित्त होऊन पूजा करायला आले, स्तुती करायला लागले. सांगायचं कुठं गांजा गोटा सांगितलाय का? तुम्ही प्याताय खाताय राव, काय किती चुका करताय. पुन्हा ते सर्व मुनी मधुर वाणीने भगवान शिवाला म्हणाले, हे देवदेवेश, आम्ही लोकांनी मन वचन तथा कर्मापासून जो आपके प्रीति किया आहे ते अज्ञातवश झालेले आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला अपराध क्षमा केली पाहिजे. हे हर आपले चरित्र अत्यंत अद्भुत, गूढ तथा कठीण आहे. वे चरित्र ब्रह्म आदी देवतांना भी दुर्जय आहे. भगवान शंकर चरित्र ब्रह्माजी जे देव आहेत त्यांना सुद्धा समजत नाही. आम्ही आपल्या आगती तथागती कुछ भी काही जाणत नाही आणि जाणणे वगैरे आम्हाला संभव नाही. हे विश्वेश्वर, हे महादेव, आपण जो कोणी हो आहेत आपला नमस्कार आहे. आम्ही म्हणून हा देवदेव महेश्वर स्तुती करीत आहोत. भव्य भवन तथा उद्धव नमस्कार आहे. अत्यंत बल तथा वीर्यवाले और भूतांचे पतीला नमस्कार आहे. जगत के संवर करता विषंग वर्ण वाले अव्यय व्यय गंगा जलाचे धारण करणारे, जगत के आधार गुणात्मा, त्र्यंबक त्रिनेत्र उत्तम शीर्ष धारण करणारे, कंदर्प स्वरूप तथा अग्निरूप परमात्मा शिवाला नमस्कार आहे. हातात दंड तथा पाच धारण करणारे, कालरूप गणांचे पती तथा वृषभ ध्वज शंकराला नमस्कार आहे. शंकराचा जो ध्वज आहे त्या ध्वजावरती नंदीचं चिन्ह असतं. वेद मंत्रामध्ये प्रधान रूपापासून
निरूपित तथा 100 जीवावाले आपण शिवाला नमस्कार आहे. हे देव भूत भविष्य तथा वर्तमान जो काय आहे सावर जंगम हे संपूर्ण जगत आपल्या देहापासून उत्पन्न झाले आहे. आपण हे जगाचे पालन समोर करते आहात. तेव्हा हे भगवान आपला मंगल हो आणि आपण आमच्यावर प्रसन्न झाले पाहिजेत. ज्ञान अथवा अज्ञानात सुद्धा मनुष्य जो काय करतो तो सर्व स्वयं आपण परमेश्वर ही योगमायापासून संपन्न करता. या प्रकारे तपस्येपासून युक्त वे मुनिगण पुलकित अंतरात्मापासून मनापासून शिवा शंकराचे स्तवन करून त्यांची याचना करायला लागले. हे भगवान, आम्ही लोकांनी आपल्याला पहिले जे रूपात पाहिले होते त्याच रूपात आपले दर्शन केले पाहिजे. त्यावेळी मुलगी स्तुती प्रसन्न करणारे प्रभू शिवाने अथवा त्रिनेत्र रूप देणारे दिव्य दृष्टी दिली. देवदारू वन निवास करणारे त्या मुनिमने ऊस प्राप्त दिव्य दृष्टीपासून 3 नेत्रवाल्या देव शिवका दर्शन केले. पुन्हा त्यांची स्तुती करू लागले. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. आपण समजा अननस घेतलं आणि एक पाळू तयार केली शिवलिंगाच्या ठेवलं. झालं शिवलिंग तयार. म्हणजे मधलं जे शिवलिंग आहे शिवलिंगामध्ये ते भगवान विराट रूपाचं म्हणजे मूळ स्वरूप आहे. ज्याप्रमाणे अननसाला चौकोन डोळे आहेत, तोंड आहेत, कान आहेत, मुख आहेत, डोक्यावर जटा आहेत. अननसाप्रमाणे फळाप्रमाणे तर तो भगवान परमात्मा म्हणजे शिवलिंगातला मधलं शिव आहे. म्हणजे सर्वांगी डोळे सर्वांगी नेत्र असणारा आता हे शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगाची पूजा म्हणजे विराट पूजा करतो आपण. विराट स्वरूप त्या जेव्हा प्रलय येतो तेव्हा या शिवलिंगामध्ये जारव अंडज देव पितरलोक, अप्सरलोक, गंधर्वलोक, गणेश ब्रह्मा विष्णू शिव इंद्र दत्त विराट हे सगळे लोक त्या शिवलिंगामध्ये अंतर्धान पाहून राहतात. हे सृजन चाललं. आणि जेव्हा महाप्रलय संपन्न तेव्हा पुन्हा या शिवलिंगातून हे सगळे जीव प्रकट होणार. देवदेवता आणि कारभार चालणार म्हणून ते दिले. हे भगवान शंकरा, आम्ही सर्व देवगुण ब्रह्मा सुद्धा आपल्या शरीरापासून निर्माण झालेला आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मानव जो आहे देव आहेत हे परमेश्वरापासून निर्माण झालेले आहेत. माकडे किंवा कुठल्या गोष्टी निर्माण झाल्या नाहीत. म्हणजे
ही महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. तो मुद्दा विज्ञान सुद्धा हरवणार आहे. विज्ञान सुद्धा हे ऐकून घाबरून जात आहे. कारण का, विज्ञानी मानला जो सिद्धांत आहे, मानवाचा पूर्वज माकड आहे, इथं माकड नाही, देवांचा पूर्वज भगवान शिव आहे आणि मानवांचा पूर्वज शिव आणि देव आहेत, हा सिद्धांत इथं मानलेला आहे. याची प्रचिती आपला वेद मंत्र मध्ये येते. आता भगवंतापासून आकार म्हणजे ब्रह्म प्रकट झाला, ये रक्तगडाचा म्हणजे गणपती, त्याच्यामध्ये गणपतीचे चित्र सोंड आहे रक्तामध्ये आपल्या. म्हणजे या शिवापासून पुन्हा आपल्याला सुदर्शन चक्र चिन्ह निर्माण झालं आणि हा चिन्ह आपल्या रक्तात आहे, म्हणजे ओ रक्तगड, आपण विष्णू स्वरूप आहोत. मग पुन्हा भगवान शिवापासून शिवलिंग तर बाहेर पडलं शरीरापासून, म्हणजे हे रक्तगट, त्याचा आपण शिवस्वरूप मानव झाला. आणि पुन्हा चक्राकार, अग्निचक्राकार एक चिन्ह तयार झालं शिवलिंगापासून, शंकराच्या शरीरापासून. त्याच्यापासून बी रक्तगट तयार झाला, त्यापासून मानव तयार झाले. म्हणजे अशी वंश परंपरा आपली आहे आणि त्याचं संशोधन आपण आता करतो आहे. 860 सालापासून असंख्य भाविकांना हे संदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे भगवान शिव जो आहे, त्याच्या शरीरापासून आकार, ये बी रक्तगट, देव आणि मानव प्रगट झाले. भगवान शिवाच्या शरीरापासून सुदर्शन चक्र चिन्ह व रक्तगट, देव आणि मानव प्रगट झाले. भगवान शिवाच्या शरीरापासून शिवलिंग, देव आणि मानव प्रगट झाले, ये रक्तगडाचे. भगवान शिवाच्या शरीरापासून चक्र, अग्निचक्र आणि बी रक्तगट प्रगट झाला. मानव, देव आणि मानव म्हणजे आपण प्रत्यक्ष परमेश्वराचे वंशज आहोत. आपण मानव, सनातन वैदिक विश्व धर्म जो आहे आपला, आपण प्रत्यक्ष परमेश्वराचे वंशज आहोत. माकडाचे वंशज नाहीत किंवा इतर कशाचे नाहीत. विज्ञान काही सांगत असलं तरी सनातन विश्व हिंदू धर्म त्या उत्पत्तीवर विश्वास ठेवीत नाही. वेदामध्ये सांगितलंय, पुराणात सांगितलंय, त्याच्यावर विश्वास ठेवून सनातन वैदिक विश्व धर्म चालू आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू श्री राम गुरुमंत्रेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि आत्री महासती अनुषा माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.